नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. तर अनेक दिवस आपली व्हिडिओ येत नव्हती. त्याचं कारण काय, नेमकी काय विषय झालाय? तर मित्रांनो, माझी एक्झाम लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला व्हिडिओ करायला जमत नाहीयेत. परंतु या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला एक छोटीशी माहिती देणार आहे. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देणार आहे. बऱ्याचशा वेळेला माझ्या व्हिडिओ प्रेझेंटेशनवाले असतात, जेणेकरून तुम्हाला काही अर्जाचे नमुने ते कसे लिहायचे, काय त्या संदर्भात डिटेल्समध्ये माझे व्हिडिओ असतात. तुम्ही चॅनलवरती माझ्या पाहिलं असेल. परंतु सध्या कंडिशनला एक्झाम चालू असल्या कारणाने आपण अशा काही व्हिडिओ घेणार आहोत ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज ज्या आपण मुद्द्याला हात घालत होतो तो मुद्दा म्हणजेच काय, तर माहिती अधिकारामध्ये प्रथम अपीलीय अधिकारी यांनी आदेश देऊन सुद्धा जनमाहिती अधिकारी माहिती देत नाही. प्रथम अपीलामध्ये आदेश देतात की 15 दिवसामध्ये हा जो अर्जदार आहे त्याला माहिती देऊन टाका. तरी देखील जनमाहिती अधिकारी त्या आदेशाला कानाडोळा करतात किंवा दुर्लक्ष करतात, टाळाटाळ करतात. आदेश होऊन सुद्धा माहिती देत नाही. यावर काय करायचे, अशा बऱ्याचशा नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले होते. आणि या संदर्भात एक क्वेरी मला आली होती व्हॉट्सअपला. आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत, त्यांनी मला मेसेज केला होता, सर 7 दिवस होऊन गेले, 7 दिवसामध्ये माहिती देण्याचे आदेश हे प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी केले होते, तरी देखील अजून माहिती मिळाली नाही, काय करायचे या संदर्भात. तर नेमकं विषय काय माहिती आहे काय, या संदर्भात तुम्हाला सांगायचं झालं तर अधिकारी अत्यंत मजोर झालेले आहेत. मजोरपणाचा कळस त्यांनी आजकाल गाठायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आदेश होऊन सुद्धा माहिती द्या असं सांगून सुद्धा ते का माहिती देत नाही आहेत? कारण की त्यांना धाक राहिलेला नाही कायद्याचा. अत्यंत कायद्याला ते कोणत्याही प्रकारे जुमानत नाही आहेत. दुसऱ्या अपीलात जा, तिसऱ्या अपीलात जा, कुठं तक्रार करा, काही करा, आम्हाला काही फरक पडणार नाही याची पूर्ण शाश्वती त्यांना मिळालेली आहे. कायदे त्यांच्या बाजूने एकदम स्ट्रॉंग पद्धतीने उभे आहेत अशी त्यांची पूर्णपणे समज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांच्या अर्जाला, वरिष्ठांच्या आदेशाला ते कोणत्याही प्रकारे जुमानत नाहीयेत. आणि म्हणूनच जर अशी त्यांची भूमिका असेल तर यावर सर्वोत्तम पर्याय मी आज तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजेच काय, तर एखाद्या प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी आदेश दिला, एक शासकीय कागद असणार तो आदेश, म्हणजेच की तुम्ही जे काय असेल ते 7 दिवसामध्ये जे संबंधित अर्जदार आहेत त्यांना माहिती देऊन टाका. आणि या आदेशाची अवहेलना हे कोण करतात, तर जनमाहिती अधिकारी करतात. आणि अशा वेळेला अर्जदार म्हणतो की सर माहिती देत नाहीत, काय करायचं याच्या पुढं एक लिगली पर्याय राहतो. तो म्हणजेच काय, तर नियमानुसार किंवा कायद्यानुसार आपण दुसरा अपील दाखल करू शकतो माहिती आयुक्तांकडे. तर मित्रांनो, याच्यामध्ये हा सगळ्यात पहिला पर्याय आहे. आपण काय करायचं, माहिती आयुक्तांकडे दुसरा अपील दाखल करायचा. तर बरेचसे लोक म्हणतील की सर आम्हाला ते माहिती आहे दुसरा अपील दाखल करायचा, आणि ते खूप बराच वेळ लागतो त्याला, की दुसरा अपील निकाली पण निघत नाही. वर्ष 1.5 वर्ष जातं. दुसऱ्या अपिलाची काही टाइम लिमिट नसते, कधी निकाली काढायचा येते. आणि अशा परिस्थितीमध्ये हा पर्याय काही कामाचा नाही असं बरेचसे नागरिक मला म्हणतील. पण हा पर्याय एक आहे, तुम्ही दुसरा अपील करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाला माहिती अधिकाराच्या अर्जाचं टोचन लावायचं. म्हणजेच काय करायचं आहे, तर ज्यांना माहिती अधिकाऱ्याला तो आदेश आलेला असतो बघा, जो आदेश देतात त्यावेळेला प्रत म्हणलेला असते. एक प्रत अर्जदाराला, म्हणजे तुम्हाला एक प्रत येते, आणि एक प्रत ज्यांना माहिती अधिकाऱ्याला आदेशित केलेली असते की तुम्ही 7 दिवसामध्ये जी काय असेल ते अर्जदाराची माहिती देऊन टाका. मग त्या आदेशावर काय कार्यवाही झाली हे विचारण्यासाठी माहिती अधिकार अर्ज करायचा. म्हणजे आता त्यांची एवढीच हौस असेल की अर्ज खेळायचे त्यांना असतील, तर आपण सुद्धा ऐकायचं ना. आपण काय करायचं, सिस्टीममध्ये त्या आदेशाला एक माहिती अधिकार अर्ज लावून टाकायचा आणि म्हणायचं या आदेशावर काय कार्यवाही झाली. मग याच्याने काय होणार आहे, याच्याने जनमाहिती अधिकाऱ्याला परत ती सगळी प्रोसिजर करायला लागणार आहे. म्हणजेच काय, तर त्यांनी काहीच केलं नसणार याच्यावरती 7 दिवसामध्ये, तर एकतर त्याला उत्तर कळवावं लागेल अर्जदाराला की आमच्याकडे कोणती माहिती उपलब्ध नाही, किंवा काही टाळाटाळ केली, टंगळमंगळ केली, तर परत अर्जदार दुसऱ्या पहिल्या अपिलामध्ये जाईल, परत तो अपील चालेल. म्हणजे हे चालतच राहील. त्याला जर कामधंदा सोडून, जो जनमाहिती अधिकारी आहे त्याला कामधंदा सोडून जर हेच कामं करायचे असतील की नुसती माहिती देत बसा, नुसतं पत्रव्यवहारच करत बसा, तर त्याला तशीच वागणूक आपण द्यायची. म्हणजे फार हैराण झाला पाहिजे. आता हे अशा प्रकारचं याला म्हणतात, ही एक स्ट्रॅटर्जी आहे. तर ही त्रास देण्याची स्ट्रॅटर्जी असू शकते म्हणा, किंवा काही म्हणा. पण हे जनमाहिती अधिकारी जे करतात, आता 7 दिवसाचा आदेश होऊन सुद्धा जर ते माहिती देत नसतील तर ही त्रास देण्याची भूमिका असू शकत नाही का? 100% ही त्रास देण्याचीच भूमिका आहे. आणि म्हणूनच त्यांना जर तशी हौस असेल की आपण पत्रव्यवहार खेळू आणि आपला कामधंदा सोडून हे माहिती अधिकाराचाच विषय खेळत बसूया, तर निश्चितच अशा प्रकारचा अर्ज करायचा की
जो प्रथम अपील अधिकाऱ्यांनी आदेश दिलेला आहे त्या आदेशावर काय कार्यवाही झाली त्याची मला तपशीलवार माहिती मिळावी अशा प्रकारचा अर्ज, माहिती अधिकार अर्ज हा त्या ठिकाणी जनमाहिती अधिकाऱ्याच्या याच्या कार्यालयात तुम्हाला करायचा आहे। आणि तिथे केल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला सांगतो की पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी असतात, ते प्रथम अपील अधिकारी असतात। त्यांनी समजा आदेश दिला ग्रामसेवकला, त्याच्या म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याला, ग्रामसेवकला आपण माहिती अधिकार अर्ज केलेला आहे, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो। तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तर ग्रामसेवकला आदेश आला की 7 दिवसामध्ये बाबा त्या अर्जदाराची माहिती दे, ग्रामसेवक टंगळमंगळ करतोय, मग आपण ग्रामसेवकलाच काय तिथं माहिती अधिकाऱ्याचं टोचन मारायचं की तुम्हाला जो विस्तार अधिकाऱ्याने आदेश दिलेला आहे 7 दिवसामध्ये माहिती द्या, त्या आदेशावर काय कार्यवाही झाली त्याची मला तपशीलवार माहिती मिळावी अशा प्रकारचा अर्ज करून टाकायचा। देऊ दे माहिती, काय द्यायची ती देऊ दे, टाइमपास त्याला करायची इच्छा असेल तर करू दे, हा एक चांगला पर्याय आहे। याच्याने 100% निश्चितच तुम्हाला माहिती मिळून जाईल, नाहीतर हा खेळ चालतच राहील आणि चालवत बसायचा असेल जनमाहिती अधिकाऱ्याला तर त्याची इच्छा राहील। तर हा एक चांगला पर्याय आहे। त्याशिवाय दुसरा पर्याय करणार काय, यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने धडा हा शिकवलाच पाहिजे, त्याशिवाय हे सुधारणार पण नाही। आणि म्हणूनच हा एक पर्याय तुम्ही वापरून बघा आणि हा पर्याय वापरल्याच्या नंतर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत, नेमकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय की नाही, निश्चितच मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा। तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच व्हिडिओ काही दिवस आपल्या असतील आणि अशाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीची माहिती घेणार आहोत। तर निश्चितच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करून ठेवा। पुन्हा भेटूया मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।